Hi everyone, this is Amritsar of course, and yes, as usual, I'm going to introduce myself. I am your English educator, and today, as an auspicious occasion, which means we are celebrating our Independence Day. So let me wish you all a very happy Independence Day. महाराष्ट्रातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. So yeah, let's begin this topic because I just wanted to shot this video way before, but the fact that कारण की आज थोडंसं वातावरण पावसाळ्यात आहेच आहे. आणि वी आर ऑन द वर्ज ऑफ एंडिंग दिस मॉन्सून सीझन. पण सकाळपासून थोडासा पाऊस सुरू होता, त्यामुळे थोडंसं टेक्निकल ग्लिच आणि खराब वातावरणामुळे मी सकाळी व्हिडिओ शूट नाही करू शकलो. अँड बिकॉज ऑफ द हसल विच मीन्स लॉस ऑफ लेक्चर्स आय हॅड टुडे इन द मॉर्निंग. तर त्यामुळे समजा थोडंसं वेळ काढणं मुश्किल गेलं. बट या समहाव आय मॅनेज राईट नाव. तर त्यामुळं हेअर आय एम. सो तर आपण आता बोलणार आहोत सर्वात महत्त्वाचा विषय आपला, तो म्हणजे काय, स्पर्धा परीक्षा, आणि तेही कुठला विषय आपला, इंग्रजी. राईट. सो लेट्स बिगिन विथ द ग्रामर अधिकारी विच मीन्स तलाठी. तर तलाठीचा जर समजा सिलेबस आपण जर विचार करायला गेलो तर याच्यामध्ये तलाठीचा हा सिलेबस टोटल 4 ह्याच्यामध्ये विभागलेला आहे. सो फर्स्ट वन इज मराठीचे 25 प्रश्न 50 मार्कांसाठी. त्यानंतर जनरल सायन्स म्हणजे सामान्य ज्ञान 50 मार्क. आणि त्यानंतर अरिथमेटिक अँड रिझनिंग विच मीन्स अंकगणित. तर हे आहे टोटल 50 मार्कांसाठी. प्रश्न 25 आणि मार्क 50. तर आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं जे आय थिंक बऱ्याच जणांना अवघड जातं म्हणून ते आवडत नाही, विच मीन्स इंग्लिश. तर इंग्लिशचे पण 25 प्रश्न. तर प्रत्येक गुणाला 2 मार्क, 25 दुने 50. तर असं टोटल 100 प्रश्न असतात तलाठीच्या परीक्षेला, आणि 100 गुणिले 2. तर असं टोटल 200 मार्काची एक्झाम असते. आता नॉर्मली विद्यार्थी काय करतात की समजा तयारी करत असताना ज्यावेळेस ते कुठलीही असू द्या, मला मॅक्सिमम जर भेटतात ते असं म्हणतात की सर आम्ही तयारी करताना काय करतो, आधी पॅरामीटर पाहतो, सब्जेक्टचे कॅटेगरायझेशन पाहतो, वर्गीकरण पाहतो. इंग्लिश असेल तर थोडासा डिस्प्यूट होऊन जातो, आणि मग ते विचार करतात, इंग्लिशची तयारी करत नाहीत ते. बेसिकली ते काय करतात, इंग्रजी म्हणजे किती जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त इंग्लिश कसं अवॉइड करता येईल, तर ते तसं पाहतात. पण त्यांना आयडियाच नाही की इंग्लिश इज द सब्जेक्ट विच कॅन फेच द मार्क फॉर दॅम. इंग्लिश हा एक असा विषय की जो तुमचा स्कोर वाढू सुद्धा शकतो इफ यू स्टडी हार्ड. पण आता स्टडी हार्ड जर करायचं असेल तर त्यासाठी थोडासा एक इंटरेस्ट असतो. इंटरेस्ट म्हणजे काय, आपल्या मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे उल्हास. आता तो उल्हास कधी होतो, ज्यावेळेस समजा आपल्याला एखादी कॉन्सेप्ट, एखादा विषय समजा आपल्याला समजायला लागतो. असं कोणीच नसतं म्हणत की समजा असं कोणीच विद्यार्थी नसतो समजा त्याचा आवडता विषय जो असतो की समजा त्याला कमी मार्क पडतात, असं कधीच नसतं. त्याचा आवडता विषय तोच असतो ज्याच्यामध्ये त्याला चांगले मार्क पडतात. तर इंग्लिशचं पण तसंच इक्वेशन किंवा समीकरण आहे. तर आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. हा व्हिडिओ एक तर such kind of lines you must have heard from different YouTubers also, but when it comes to productive use, थोडंसं आता ही जी लाईन वापरतोय मी थोडीशी प्रोडक्टिव्ह यूजसाठी वापरतोय. ह्या लेक्चरच्या शेवटी एक तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि नंबर 2ची गोष्ट, ह्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे कॉमेंट सेक्शनमध्ये. ते फार महत्त्वाचे, फार म्हणजे अति महत्त्वाचे. जेवढे माझ्यासाठी महत्त्वाचे त्याच्यापेक्षा डबल तुमच्यासाठी महत्त्वाचे. तर म्हणून हा शेवटपर्यंत पहा आणि त्यानंतर तिची उत्तरं द्यायची. ओके, सो लेट्स फोकस ऑन द सिलेबस फर्स्ट. तर आता आपण एक सिलेबस पाहू तलाठी एक्झामचा. सो दिस इज द सिलेबस ॲज वी कॅन सी. आता हा एक शब्द आहे, ॲज वी कॅन सी इट. लेट मी टेक द पेन फर्स्ट. आय फॉरगॉट. ओके, सो आय गॉट द पेन. सो सी द सिलेबस. सो दिस इज द वर्ड कॉल्ड ग्रामर. या ग्रामरमध्ये आता हे सर्व ग्रामर आपल्याला परीक्षेला येणार आहे. मोस्ट ऑफ द टाइम बऱ्यापैकी ग्रामर म्हणजे ऑलमोस्ट सेम टाईपचं म्हणता येणार नाही, पण सेम टाईपचे टॉपिक 70 to 80% सगळ्याच एक्झामला असतात समजा. आता तुम्ही जर समजा तलाठी एक्झामचं घेतलं किंवा बाकीचे MPSC ग्रुप B and C कंबाईंड घेतलं, किंवा बँक ऑफ बरोदा असू दे, SBI क्लर्क असू दे, SBI PO असू द्या, किंवा वनरक्षक असू द्या, ठीक आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ग्रामरचे टॉपिक हेच असतात नॉर्मली. जर समजा तुम्ही पाहायला गेलात तर फक्त ह्यांची डिफिकल्टी लेवल थोडीशी व्हॅरी करते, आणि द टाईप ऑफ क्वेश्चन्स विच बिंग आस्क्ड इन द रिस्पेक्टिव्ह एक्झाम ती थोडीशी डिफर करतात. बाकीचं अदरवाईज सर्व काय असतं, सेमच असतं तसं पाहायला गेलं तर. आता आणखी एक गोष्ट आहे
की आता काही एक्झाम्स, आता स्पेशली यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ दिस ग्राम महसूल अधिकारी, ही एक्झाम TCS घेणार आहे की MPSC घेणार आहे हे आणखी उघड झालेलं नाही. आता मला असं वाटतंय की समजा ह्याची जी बातमी आहे, अधिकृत घोषणा ज्याला आपण म्हणतो वेल ऑथराइज नोटिफिकेशन, मला तो पुढच्या महिन्यात येऊ शकते किंवा ॲट द एंड ऑफ दिस मंथ. मग आता यावेळेस भरपूर अशा जागा निघणार आहे. लास्ट टाइम आय थिंक 2023ला निघलं, आता हे 2025 आहे. त्यामुळं देर आर सम रिअली बिग चान्सेस अँड दीज चान्सेस आर समथिंग विच शुड नॉट बी मिस्ड ॲट ऑल. तर त्यामुळे आपल्याला ही संधी जी आहे आपल्यासमोर, तर आता ह्या संधीचं आपल्याला सोनं करून दाखवायचं आहे. ही संधी कुठल्याही हालतीत आपल्याला काय करायची, सोडायची नाही. प्रयत्न तर आपण 100% करणार. सी, रिझल्ट इज नॉट अप टू अस. रिझल्ट आपल्यावरती नसतो. प्रयत्न करणं नक्कीच आपल्या हातात आहे. आपल्याला यावेळेस 100% नाही 200% द्यायचं आहे. आणि डोंट वरी, आता जी पण इंग्रजीची भीती आहे तुमच्या मनातली, तर ती आपण सर्व दूर करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहू आता सिलेबस काय आहे आणि कुठल्या टाईपचं इंग्लिश आपण थ्रू आउट द कोर्स आपण शिकणार आहोत. सो लेट्स सी द सिलेबस फर्स्ट. सो ग्रामरमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय असतं, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये ॲक्च्युली लहानपणापासून आपल्याला शिकवले गेलेले की आपल्याला माहिती आहे की टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच असतात. नाउन, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन आणि डिटर्मिनर. हा जो 9 आहे हा थोडासा ॲडव्हान्स स्टडीनुसार असं काही जणांचं म्हणणं आहे की हा सुद्धा एक पार्ट्स ऑफ स्पीचच्या लिस्टमध्ये ॲडेड पाहिजे. ठीक आहे, आपण 9 धरू. पार्ट्स ऑफ स्पीच किती टोटल? 9. असे आपले रेग्युलरचे 8 आणि एक 9वा डिटर्मिनर. फार सोपे, तर काही अडचण नाही. पार्ट्स ऑफ स्पीच जेवढा तुम्हाला ऐकायला बोरिंग वाटतो किंवा थोडंसं असं वाटतं की नाही यार खूप लेंदी आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे, असं आहे तसं आहे, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटायला लागतं. बट ट्रस्ट मी, द मॅजिक ऑफ दिस टॉपिक इज दॅट वेन यू लर्न दिस टॉपिक कम्प्लिटली, देन अ सर्टन काइंड ऑफ फिलिंग यू विल हॅव इनसाइड युअर सेल्फ. तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस आपण शिकतो, ह्या टॉपिकची मजा किंवा जादूच अशी आहे की ज्यावेळेस आपण हा टॉपिक शिकतो, तर त्यावेळेस तुम्हाला असं मनात वाटायला लागतं की नाही यार आपण काहीतरी ग्रामर शिकलोय म्हणून. तर त्यामुळं हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. त्यानंतर पुढचा आहे सेकंड, विच इज डिग्रीज ऑफ कंपॅरिझन. 3 प्रकारच्या डिग्रीज असतात. एक असतं पॉझिटिव्ह डिग्री, दुसरं असतं कंपॅरेटिव्ह आणि तिसरं असतं सुपरलेटिव्ह डिग्री. मराठीमध्ये इफ ट्राय टू ट्रान्सलेट दिस थिंग इन द मराठी, द बेअर ट्रान्सलेशन ऑफ दिस व्हेरी सेंटेन्स ऑर व्हेरी टॉपिक इज दॅट विशेषणाचा तरतम भाव. हा टॉपिक सुद्धा आपण शिकणार आहोत. फार सिंपल आहे. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही टीचर आहेत म्हणून तुम्हाला सगळं सिंपल आहे, पण तसं नाही. यू जस्ट एखादा टॉपिक अवघड तिथपर्यंत असतो जोपर्यंत आपण त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. तर सिंपल आहे. ज्यावेळेस समजा तुम्हाला एखादी गोष्ट समजत असेल त्यामध्ये इंटरेस्ट आला की तुम्ही हार्डवर्क करायला लागतं. हार्डवर्क जर केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिक काय आउटकम किंवा रिझल्ट त्याचं भेटायला लागतं. त्यानंतर डिग्रीज ऑफ कंपॅरिझन झाल्यानंतर काय असतं, वर्ब्स असतं. वर्ब्स विच इज थोडासा इंग्रजीमध्ये माझ्या मते वर्बला पार्ट्स ऑफ स्पीचच्या पूर्ण जेवढे आपले पार्ट्स ऑफ स्पीच आहेत, तर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये जर कोणी किंग असेल, किंग राजा, तर ते आहे वर्ब. ह्याला फार महत्व द्यायला पाहिजे आपण. वर्बमध्ये बघ बाकीचे खूप सारे प्रकार आहेत, ते मी तुम्हाला त्यानुसार सांगणारच आहे. पण बेसिकली वर्बमध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, डिग्रीज ऑफ कंपॅरिझनमध्ये आता समजा आपण कुठला टॉपिक ज्यावेळेस शिकू आपण, तर त्या टाईपचे एक्झाम्पल फिरून म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने ते त्या टॉपिकमध्ये विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. असं कधी तसं समजा मी बेपंचे 10 2 into 5 = 10, तर मी इथं शिकवणार बेपंचे 10. समजा एक एक्झाम्पल सांगतोय. तुम्ही म्हणाल की सर इंग्रजीचे तुम्ही टीचर आहे, तुम्ही मॅथचं एक्झाम्पल द्यायला गेले, बट इट्स जस्ट अन एक्झाम्पल, सो आय कॅन गिव्ह इट. सो समजा आता मी तुम्हाला इथे शिकवलं बेपंचे 10, याचा अर्थ असं नाही की समजा एक्झाममध्ये सुद्धा बेपंचे 10 येणार आहे. कदाचित 13 into 5, 13 5 ते पण विचारू शकतात. ठीक आहे. सो लाईकली हा एक आहे वर्ब्स. वर्ब्स म्हणजे काय असतं, मॉडल ऑक्झिलरी वर्ब. मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे कोणते असतात की समजा कॅन, कुड, मे, माइट, शूड, वुड, ऑट, हे सर्व काय असतात मॉडेल ऑक्झिलरी. ह्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी काय असतं, फंक्शन असतं. तर आपण हे सुद्धा या पूर्ण कोर्समध्ये हा टॉपिक आपण पाहणार आहोत. ते पण अगदी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये. यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट, राईट. त्यानंतर पुढं नेक्स्ट आर्टिकल्स. हा टॉपिक थोडासा अंडररेटेड आहे तसं पाहायला गेलं तर. आर्टिकलचे नॉर्मली आपण जर समजा तुमच्यापैकी कुणी जर शिकलं असावं आतापर्यंत आर्टिकल्स काय असतं कसं असतं, तर तुम्हाला कदाचित आठवत असेल की सर आर्टिकलचे 2 प्रकार असतात. एक असतं डेफिनेट आर्टिकल आणि दुसरं असतं इनडेफिनेट आर्टिकल. आर्टिकल 3 असतात, अ, अँड, द. पण ह्याच्यामध्ये पण खूप काही छोटे न्यूअन्सेस असतात, छोट्या बारीक गोष्टी असतात, फार मेटिक्युलस असतात ते. आणि त्या शिकणं, त्या लक्षात घेणं आणि त्याचा यूज, परत आणखी त्याचे बाकी ॲप्लिकेशन ते व्यवस्थित हे करणं, समजून घेणं
तर ते फार महत्त्वाचं आहे. तसं सिंपल आहे, एवढं काय असं अवघड नाही. पुढं टेन्सेस. जर पूर्ण आता टेन्सेस हा जो टॉपिक आहे ह्याला तुम्हाला जेवढं भाव देता येणं होईल टेन्सेसला तेवढा भाव द्या. कोणत्याला? टेन्सेसला. भाव देणं म्हणजे काय? महत्त्व देणं. महत्त्व देणं म्हणजे काय? अभ्यास करणं. कारण की अकॉर्डिंग टू मी एंटायर grammar or I would say 80 to 90% grammar is actually directly or indirectly depend on this topic, because without tenses you can't learn change the voice. Without tenses you can't learn this direct and indirect speech. Without tenses you cannot make the sentence in proper order. टेन्सेस शिवाय हे खालचे 2-3 टॉपिक काय आहेत? अशक्य आहेत. तर त्यामुळे टेन्सेस फार महत्त्वाचं आहे. एक समजून ना, एक समजा एक दरवाजा आहे, दरवाजाच्या पलीकडे ग्रामरचं नॉलेज आहे, खजिना आहे त्याचा, पण तो दरवाजा माहिती तुम्हाला कशाने बनलेला? तो दरवाजा आहे टेन्स. एकदा हा दरवाजा हा डोर तुम्ही समजा पार केला की मग पुढं ग्रामरचा खजिना तुम्हाला जेवढा लुटायचा आहे तेवढा लुटता येईल. ते पण एकदम व्यवस्थित. त्यामुळे ह्याला जेवढा भाव द्यायचा आहे तेवढा तुम्ही देऊ शकता. जेवढं म्हणजे तुम्हाला जेवढं महत्त्व द्यायचं आहे तेवढं तुम्ही महत्त्व त्याला द्यायचं. एक ना एक गोष्ट तुम्हाला काय करायची? क्लिअर करून घ्यायची. त्यानंतर पुढे टेन्सेसच्या नंतर आता टेन्सेस तुम्हाला माहिती प्रॉपर. जर समजा आपण त्याच्याविषयी बोलायला गेलो तर टेन्सेस असतात 3: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. प्रत्येकाचे 4-4 सबटाईप. ज्यावेळेस आपण टेन्सेस शिकू, ट्रस्ट मी, तुम्ही एवढ्या सिंपल पद्धतीने टेन्सेस शिकणार आहेत माझ्याकडून की तुम्हाला असं वाटेल की यार हा टॉपिक एवढा सिंपल की म्हणजे तुम्हाला एक म्हणजे खूप भारी वाटायला लागेल ज्यावेळेस तुम्ही हा टेन्स शिकाल. आणि एवढा सिंपल पद्धतीने शिकणार आहेत आपण की बाहेरचंच काम नाही. ठीक आहे. तर आता पुढं टेन्सेस झाल्यानंतर क्वेश्चन टॅग. हा पण तेवढाच महत्त्वाचा टॉपिक आहे. क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचे 2 प्रकार असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असतात. फार सिंपल आहे. माझ्याकडे फॉर्म्युला आहे क्वेश्चन टॅगचा. एक तर मी स्वतःच्या नोट्स बनवलेल्या आहेत, मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. तुम्हाला जशा पाहिजे त्या मी तशाच तुम्हाला नोट्स देणार आहे. तुम्ही म्हणले सर आम्हाला रूल्स इंग्लिशमध्ये कळत नाही, कॅन यू गिव्ह अस इन मराठी? तर डोंट वरी, मराठीमध्ये ऑलरेडी रूल्स मी स्वतःच्या भाषेत तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये मी बनवलेले आहे. तो क्वेश्चन टॅग सिंपल आहे. क्वेश्चन टॅग विषयी आणखी जर सांगायला गेलो तर मी हे सांगेन 12 रूल्स आहेत. 12 रूल्स पाठ करा आणि हा टॉपिक तुमच्या खिशात. फक्त 12 रूल्स एवढे. हे रूल पाठ करायचे आणि हा पूर्ण टॉपिक तुमच्या खिशामध्ये. पुढं चेंज द व्हॉइस. हा टॉपिक मीडियम म्हणजे काय की समजा बऱ्याच जणांना असं वाटतं की नाही यार हा चेंज द व्हॉइस आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस आम्हाला जमत नाही, आम्हाला थोडंसं अवघड जातं. ठीक आहे, असं बऱ्याच जणांना वाटतं. बट ट्रस्ट मी, हा तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि आणखी गोष्ट सांगतो, मागाशी तुम्हाला सांगितलं होतं हा टेन्स आलं तर हा टॉपिक तुम्हाला पूर्ण आला, आणि जर टेन्स नाही आलं तर ह्या टॉपिकला काय करायचं? तुम्ही विसरून जायचं. पण तसं होणार नाही. आपल्याला टेन्स पण शिकायचंय आणि चेंज द व्हॉइस सुद्धा शिकायचं आहे. ते पण अत्यंत सरळ साध्या सिंपल भाषेमध्ये, विच मीन्स इन माय स्टाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आणखी एक टॉपिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. 10वी पर्यंत विद्यार्थ्यांसाठी जर कोणता नाईटमेअर असेल इंग्रजीमध्ये, नाईटमेअर म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो समजा भीती. जर कोणता टॉपिक जर एखाद्या टॉपिकची जर समजा त्यांना भीती वाटत असेल 10वी-12वी असेल तर सर्वात जास्त घाबरतात ते ह्या टॉपिकला, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच. पण तसं पाहायला गेलं हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक म्हणजे काय की एक हिंदीमध्ये एक म्हण असते चुगली करणं. मराठीमध्ये आपण ज्याला थोडंसं वर्नॅक्युलर मराठीमध्ये आपण म्हणतो की काड्या लावणे किंवा काड्या करणे. हा टॉपिक त्याविषयीच. एक व्यक्ती काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला बोलतो आणि आपण स्वतःला तिसरा व्यक्ती समजायचं आणि ते चौथ्याला सांगायचं. बाकी याच्यामध्ये दुसरं काही नाही. पण हा पण टॉपिक येण्यासाठी तुम्हाला काय येणं महत्त्वाचं आहे? टेन्स महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सर कोणत्या टॉपिक विषयी तुम्ही बोलायला गेलात तर आधी तुम्ही टेन्स विषयी सांगायला लागतात. बट ट्रस्ट मी, टेन्स खरंच तेवढा महत्त्वाचा आहे. खूप म्हणजे अति महत्त्वाचा टॉपिक जर कोणता असेल पूर्ण ग्रामर हिस्ट्रीमध्ये तर तो काय आहे? टेन्स आहे. हे असं संपूर्ण ग्रामर तुम्हाला समजा आपल्याला शिकायचं आहे. आणि परीक्षेला सुद्धा त्यांच्या स्टाईलने ते प्रश्न विचारतील, आपण सुद्धा उत्तर एक्झॅक्टली आपल्या स्टाईलने लिहायचे. आपल्या स्टाईलने म्हणजे बरोबर उत्तर लिहायचे. ठीक आहे. पुढचं आता थोडंसं अवघड सेक्शनकडे, थोडंसं अवघड. हे जे 2-3 टॉपिक आहेत हे थोडेसे मिडल सेक्शनमध्ये येतात. मिडल सेक्शनमध्ये मिडल म्हणजे काय? मीडियम सेक्शन. जास्त काय म्हणजे जास्त सोपी नाही, जास्त अवघड नाही. हे थोडंसं इझीमध्ये येईल, थोडंसं इझी. कारण की याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर प्रिपोजिशन आणि कंजंक्शन, तर हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे इझी,
हे मीडियम आणि हे इकार्डचं आहे आपला आता मेन कोर्स जो आहे आपला तो हा आहे. कुठला? एरर्स आयडेंटिफिकेशन म्हणजे एक तुम्हाला वाक्य दिलेले असतील, तुम्हाला त्यातले एरर्स फाइंड आउट करायचे असतात. आता एक गोष्ट लक्षात असू दे, तुम्हाला हे सर्व समजण्यासाठी हे सर्व समजण्यासाठी हे इकार्डचं येणं फार गरजेचं आहे. ह्याचं ऍप्लिकेशन म्हणजेच हे जेवढं शिकाल तुम्ही ह्याच्यातलं नॉलेज तुम्हाला इकडे वापरायचं. कसं वापरायचं ते पण मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पुढं आता एरर्स आयडेंटिफिकेशन म्हणजे काय की समजा सेंटेन्स इनकरेक्ट देतात, मग त्यानुसार आपल्याला म्हणतात की इथं कोणतं आर्टिकल यायला पाहिजे, कुठलं इथं हेल्पिंग वर्ब यायला पाहिजे किंवा काय नाही यायला पाहिजे, किंवा कुठं समजा पंक्च्युएशन मार्क वगैरे समजा एरर, तर त्या संबंधित एरर आपल्याला इथं फाइंड आउट करावे लागतात. नंबर दुसरं पॅरा जम्बल्ड. एक शब्द आहे क्रोनॉलॉजी म्हणजे काय? क्रम. तर काही 4-5 वाक्य दिलेले असतात, 4-5 वाक्य त्याच्यामध्ये दिलेले असतात आणि ते वाक्य आपल्याला काय करायचे, फक्त क्रमानुसार त्यांच्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार लावायचे असतात. मग ती क्रोनॉलॉजी समजण्यासाठी, तो क्रम समजण्यासाठी आपल्याला काय त्या 4-5 वाक्यांचा कॉन्टेक्स्ट समजून घ्यावं लागतात. सिंपल तुम्हाला एक पॅराजम्बलचं तुम्हाला सिंपल सांगतो. आता 2 वाक्य देतो मी तुम्हाला. समजा नंबर वाक्य आलं मी हात धुतला आणि नंबर दुसरं आलं मी जेवण केलं. अर्थातच पहिलं वाक्य कोणतं येणार? मी जेवण केलं आणि नंतर काय येणार? मी हात धुतला. कारण की जेवण झाल्यानंतर आपण काय करतो? हात धुतो. एवढे सिंपल येत नसतात, एवढं खुश व्हायची आवश्यकता नाही, पण थोडंसं डिफिकल्टी लेवल ह्याच्यामध्ये सुद्धा ते देतात. पण एवढं काय असं आपल्या माइंडच्या बाहेरचं नसतं, किंवा एवढं काय असं हे रॉकेट सायन्स नाही की समजा लईच अवघड देते म्हणून. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असतं, आपल्याला फक्त सेंटेन्सेस आपल्याला एक त्यांच्या क्रमानुसार काय करावं लागतात, तिथं ऍडजस्टमेंट करावं लागतं. समजा 4 सेंटेन्स देतात ABCD किंवा एक्स, ज्याला आपण म्हणतो PQRS किंवा ABCD किंवा LMNO असे समजा ते देतात. आणि त्यानंतर मग आपल्याला जो पण योग्य पर्याय असेल, ABCD असू द्या, DCBA असू द्या, BCDA असू द्या, कुठलाही असू द्या, जो योग्य पर्याय आहे तो आपल्याला निवडून तिथे त्याचं आन्सर लिहायचं असतं. त्यानंतर पुढचं आहे आता कॉम्प्रेन्शन. आता हा तुमचा सगळ्यात मस्त दुश्मन आहे तसं पाहायला गेलं तर. कोणता? कॉम्प्रेन्शन. त्याला एक छोटंसं एक ॲक्रोनिम आहे, RC म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं आपण त्याचं प्रोनाउन्सिएशन करतो. एक मस्तपैकी पॅसेज दिलेला असतो आणि तो पॅसेज वाचायचा आणि त्यानुसार काय त्याचे आन्सर जे आहेत, मग ते आन्सर मग तुम्हाला ते कोणते प्रश्न विचारतात, फिल इन द ब्लँक्स असतं, किंवा एक 4 ऑप्शन दिलेले असतात, किंवा स्टेटमेंट दिलेलं असतं, किंवा कधी काय करतात ते समजा पुढं एक वरचं योग्य स्टेटमेंट देतात आणि सगळ्यात शेवटचं एक समजा एक आणखी एक स्टेटमेंट देतात आणि मधले स्टेटमेंट आपल्याला फिलअप करावे लागतात. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय की जर समजा तुमचं हे जर पक्का असेल बऱ्यापैकी एकदम मस्तपैकी, तर इथं अडचणी कमी येतात. पूर्ण अडचणी तुमच्या दूर होत नाहीत, इथं अडचणी कमी येतात. हा टॉपिक नीट आहे का? आता तसं जर पाहायला गेलं तर 1 2 3 4 5 आणि ह्या 5 मधले स्पेशली हे तीन टॉपिक एकमेकांशी इंटरकपल्ड आहेत, इंटरकनेक्टेड म्हणजे जोडलेले. जर तुम्हाला ह्या 3 पैकी जरी एक जरी यायला लागलं तर समजून जा की तुम्हाला हे पण यायला लागेल आणि हे पण यायला लागेल. स्पेशली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो थोडासा दुश्मन आहे, त्याला आपल्याला आता मित्रात त्याचं रूपांतर करायचं, तो म्हणजे काय? व्होकॅब्युलरी. ह्याला आधी मित्र करायचं आपल्याला, ह्याच्याशी आधी मैत्री करायची, म्हणजे हे आधी आपल्याला समजून घ्यायचं. मैत्री करायचं म्हणजे काय? आपल्याला अभ्यास करायचा, मेहनत करायची त्याच्यावर. मग ते मेहनत केलं तर मग तो आपल्याला त्रास देणार नाही, म्हणजे काय झाला? आपला मित्र झाला. मग हा जर मित्र झाला तर मग हे बाकीच्यांना आरामात आपण काय करू शकतो? हरवू शकतो आरामात. त्यामुळे व्होकॅब्युलरी फार महत्त्वाची. तर आपण बोलत होतो कॉम्प्रिहेन्शन विषयी. त्यानंतर आहे क्लोज टेस्ट. जर समजा तसं पाहायला गेलो आपण पर्सनली, जर तुम्हाला विचारलं की सर तुम्हाला कोणता टॉपिक आवडते या सगळ्यापेक्षा, तर मी असं म्हणेल की क्लोज टेस्ट. मला सोपं कधीच आवडत असतं तसं पाहायला गेलं तर. I like this close test a lot. Why? Because you know what? In the close test, you need to use entire grammar which you have learned so far. तुम्ही आतापर्यंत जेवढं ग्रामर शिकला ते सर्व ग्रामर तुम्हाला क्लोज टेस्टमध्ये यूज करावं लागतं. आता इंग्लिश आपला जो विषय आहे तो फक्त नावाला इंग्लिश आहे, पण इंग्रजी बरोबरच आपल्याला जे इंग्रजीचं ज्ञान असतं
ते 2-4 लॉजिक अप्लाय करूनच यूज करावं लागतं याच्यामध्ये सुद्धा. म्हणून क्लोज टेस्ट. आता क्लोज टेस्टमध्ये काय करतात, ते पॅराग्राफ देतात, त्यानंतर मग त्याची जी सिनोनिम असतात. आता समजा एक अशी पर्टिक्युलर एक लाईन दिली, त्याच्यानंतर असा एक नंबर देतात आणि खाली किती पर्याय दिलेले असतात, समजा ABCD, आणि त्या एक नंबरच्या ऐवजी कुठला पर्याय एकदम मोस्ट सुटेबल किंवा मोस्ट डिझायरेबल आहे, योग्य उत्तर ज्याला आपण म्हणतो, तर ते आपल्याला लिहायचं आणि तिथे तुम्हाला काय ते रिस्पेक्टिव्ह मार्क पडून जातो. ते हे असतं क्लोज टेस्ट. आणि सगळ्यात शेवटचं आहे व्होकॅब्युलरी. याच्याविषयी थोडंसं आपण व्यवस्थित बोलू. कोणतं आहे? व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरी तुम्हाला म्हणाल की सर फक्त शब्दार्थ का? शब्दार्थ म्हणजे फक्त शब्दार्थ नसतं. हे शब्दार्थ तुम्हाला कुठं कामी येणार आहे मी तुम्हाला आणखी सांगतो. आता व्होकॅब्युलरीमध्ये जर आपण तसं पाहायला गेलो, ही व्होकॅब्युलरी तुम्हाला कामी येते. अच्छा ठीक आहे, थोडंसं नॉर्मल सेन्समध्ये बोलू आपण. व्होकॅब्युलरी म्हणजे काय? समजा आता आपण एखाद्याला नॉर्मली समजा शालेय जीवन आपलं जोपर्यंत असतं 10वी पर्यंत, टीचरला जर काही समजा सांगायचं असेल, अच्छा ठीक आहे तू हे वर्क कर, ह्याच्यावरती थोडंसं जास्त भर दे, व्होकॅब्युलरी तुझी थोडीशी कमी आहे. व्होकॅब्युलरी म्हणजे काय? शब्दसंग्रह ज्याला आपण म्हणतो, शब्दांचा संग्रह. तर इथं पण तसंच आहे थोडंफार. तुम्हाला तुमचं व्होकॅब्युलरी इन्क्रीज करावं लागणार. आणि ते कसं होणार? रीड, वाचन. आता मग तू म्हणाल की काय वाचायचं? पुस्तक वाचायचं. हां, रीड एनिथिंग, टेक एनी रॅन्डम बुक अँड स्टार्ट रीडिंग आउट द न्यूजपेपर्स, बुक्स, or we can say comics, or watch podcast, or see some happening interviews or something like that to increase just your vocabulary. ह्या गोष्टीने आपण आपली व्होकॅब्युलरी काय करू शकतो? इन्क्रीज करू शकतो. पण एकदा व्होकॅब्युलरी तुमची इन्क्रीज झाली म्हणजे वाढली, तर समजून जा की तुम्हाला पुढचे सिनोनिमची अडचण येणार नाही. कशाची अडचण येणार आहे तुम्हाला? यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ समजा हे सिनोनिम्स, त्यानंतर अँटोनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, यांची अडचण तुम्हाला येणार नाही. प्लस आणखी इडियम्स आणि फ्रेजेस यांची सुद्धा तुम्हाला अडचण येणार आहे. म्हणजे फक्त एका व्होकॅब्युलरीची तयारी आपण व्यवस्थित केली तर आपले हे 4 टॉपिक काय होऊन जातील? ऑटोमॅटिक परफेक्ट होऊन जातील. Synonyms, antonyms, one word substitution, and the last one is idioms and phrases. Synonyms समानार्थी, antonyms विरुद्धार्थी, one word substitution एक वाक्य दिलं जातं त्याच्यामध्ये एक मोस्ट सुटेबल एक परफेक्ट वर्ड कुठला असेल ते लिहायचं असतं, वन वर्ड सबस्टिट्यूशन. आणि शेवटचं आहे idioms and phrases. म्हणजे काय? मराठी विषय म्हणी आणि वाक्प्रचार. तो एक म्हणजे एक व्होकॅब्युलरी आपले 4 प्रॉब्लेम काय करू शकते? सॉल्व्ह करू शकते. अँड दिस इज द पॉवर ऑफ द व्होकॅब्युलरी. अँड द अदर पर्क्स ऑफ द व्होकॅब्युलरी देर आर मेनी लाईक. ठीक आहे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर स्पीकिंग स्किल्स और युअर कम्युनिकेशन स्किल्स, and if you are having a pretty decent vocabulary, then trust me, you can inculcate those things into your communication skills also. तुमची जर vocabulary खूप मस्त असेल, एक्स्ट्राऑर्डिनरी असेल, खूप जास्त मस्त असेल, तर ट्रस्ट मी तुम्हाला बोलताना म्हणजेच काय तुमचा शब्दसाठा जास्त असणार. आणि ते शब्द तुम्ही कशामध्ये यूज करू शकता? वाक्य बोलण्यामध्ये किंवा टू हॅव अ गुड कॉन्व्हर्सेशन विथ द पर्सन यू वॉन्ट टू. म्हणजेच आपल्या मुलाखतीमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही vocabularyचं नॉलेज बऱ्यापैकी यूज करू शकता. सिंपल गोष्ट आहे. आता नॉर्मली तुम्हाला आणखी एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. व्होकॅब्युलरीचा काय फरक असतो? इंग्लिशमध्ये फरक असतो. आता नॉर्मली जर समजा मला तुम्हाला म्हणायचं असेल किंवा तुम्हाला काय म्हणायचं असेल तर आपण काय नॉर्मली काय म्हणतो? जर माझ्याकडनं काही चूक झाली तर मी काय म्हणणार? आय एम सॉरी, इनफॉर्मल वे, अनौपचारिक पद्धतीने. पण ते आय एम सॉरी हे फक्त इथं असतं. पण जसं आपण जागा बदलली, आता ऑफिशियल यूजसाठी असेल तर आय एम सॉरी नसतं, ॲपॉलॉजीज किंवा माय बॅड. तर एक नॉर्मल इंग्लिश, एक इन्फॉर्मल इंग्लिश असते, एक फॉर्मल असते, परत आणखी एक ऑफिशियल असते, परत आणखी एक विक्टोरियन इंग्लिश असते, परत आणखी एक म्हणजे ॲडव्हान्स लेवलची इंग्लिश असते. तर असे खूप जास्त प्रकार असतात. म्हणून जेवढी जास्त तुमची व्होकॅब्युलरी मस्त तेवढं तुमचं हे बाकीचे जे टॉपिक आहेत मार्क तर तुम्हाला ती फेच करणारच, मिळून देणारच. पण तुमचा अदर यूजसाठी सुद्धा व्होकॅब्युलरीचा चांगला यूज म्हणजे तुम्ही करू शकता. ओके, सॉरी, आय थॉट somebody else come. सो तर आता
It's time already. So I think I should leave now. But before leaving, I just want to tell you one thing. तर आपले आता आपण ठरवलं होतं की हां बॅचेस वगैरे समजा 15 ऑगस्टपासून सुरू होणार. येस, बॅच आपली सुरू झालेली. थोडंसं लेट झालं मला बिकॉज ऑफ सम व्हॅलिड रिझन्स. आय टोल्ड यू अर्लियर. बट आता पुढची जी गोष्ट आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. काय म्हणजे एक नॉर्मल प्रश्न आहे माझा, की आता तुम्ही मला सांगायचं आहे हे लेक्चर आता संपलं आहे आपलं आणि पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही रेडी राहायचं आहे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर दिस थिंग, की यू डोंट हॅव टू fear. You don't need to fear, especially when I am here. Always remember this thing. You don't have to fear. ठीक आहे, तुम्हाला घाबरायची बिलकुल आवश्यकता नाही. कुठलाही टॉपिक असू द्या, काही असू द्या, आपण त्याला सोपं करू. कसलाही टॉपिक असू द्या, चला, क्लॉजेस आणा, फ्रेजेस आणा, पार्ट्स ऑफ स्पीच आणा, क्वेश्चन टॅग आणा, चिंदवस आणा, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच असू द्या, डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन असू द्या, टेन्सेस असू द्या, कसलंही असू द्या. जस्ट डोंट वरी. वोकॅब्युलरीचं ह्याला कसं मार्गी लावायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्हाला थोडंसं काय करायचं आहे, हॅव सम पेशन्स अँड बी कॉन्फिडंट अँड वर्क हार्ड. आय मीन आता इफ आय कुड से इन सम अदर वर्ड, तुम्हाला खूप जास्त मेहनतच करावी लागणार आहे यासाठी. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग की देर इज नो सबस्टिट्यूट फॉर द हार्ड वर्क. जगामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी कदाचित सबस्टिट्यूट असावा, दुसरा पर्याय असावा, पण मेहनतीसाठी दुसरा पर्याय नसतो. तुम्हाला मेहनतच करावी लागणार. आता एक जसं मी म्हणलं की सुरुवातीच्या आपल्या लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की आता ज्यावेळेस आपल्याला पुढचं लेक्चर घ्यायचं आहे, आता ज्या विषयावर घ्यायचं आहे, तर ते कळण्यासाठी मला तुमच्याकडून कळून घ्यायचं आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या परीक्षेची सध्या तयारी तुमची सुरू आहे आणि कोणते कोणते टॉपिक तुम्हाला खूप जास्त अवघड वाटतात. सोपे जे वाटतात ते नका सांगू मला, जे अवघड वाटतात मग तो टॉपिक आपण काय करू, स्टार्ट करू टाकू. आणि हां, पण तुम्ही कॉमेंटमध्ये मला हे सांगायला विसरायचं नाही, कारण की फार महत्त्वाचं, तुमच्या कॉमेंट्स म्हणजेच तुमच्या कॉमेंट्सवरतीच आपलं नेक्स्ट लेक्चर काय असेल डिपेंड असेल. ठीक आहे. तर आता पुढील अपडेटसाठी, पुढील समजा ह्याच्यासाठी आता तुम्ही म्हणाल की सर हां, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की वोकॅब्युलरी, ग्रामर रिलेटेड क्वेश्चन्स किंवा आपले जे बाकीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या ऑक्झिलरी गोष्टी किंवा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी समजा आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती टाकणार आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा टाकणार आहे. तर त्यामुळं बी अपडेटेड. फॉलो अवर इंस्टाग्राम अकाउंट, राईट, समर्थ_spoken, आणि आपलं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. आणि ते बायोमध्ये यूट्यूबची आणि टेलिग्रामची दोन्ही लिंक ऑलरेडी काय आहे तिथं ऑलरेडी ॲडेड आहे, ऑलरेडी समजा ॲड केलेली आहे. यू कॅन विजिट इट एनी टाईम. आणि आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सुद्धा ॲड व्हायचं विसरायचं नाही. ऑलरेडी लिंक बायोमध्ये मी अटॅच केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं प्रिपरेशन कुठल्या एक्झामसाठी सुरू आहे आणि कोणते कोणते टॉपिक तुम्हाला अवघड जातात ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरायचं नाही, तेही आजच, कारण त्याच्यावरतीच आपलं पुढचं लेक्चर काय आहे डिपेंड असणार आहे. So thank you so much everyone. This is Amrit here. I'm your English teacher. I'm your English educator. And once again, wish you all a very happy Independence Day. Jai Maharashtra, Jai Bharat. Thank you so much.